वेगवेगळ्या प्रकारचे सॉसेस आणि मेयोनीज, चिली सॉस असेल, सोया सॉस असेल, बार्बिक्यू सॉस असेल, मेयोनीज असेल किंवा टमॅटोच्या नावाखाली फक्त त्यामध्ये घातलेली किलोने साखर, पाम ऑइल, लाल रंग आणि मीठ याचा वापर करून बनवलेला तुमचा टमॅटो सॉस असेल, या सर्व सॉसेसपासून शक्यतो लहान मुलांना दूर ठेवा आणि शक्यतो तुम्ही देखील खाणं पूर्णपणे टाळा. मोस्टली मी वरती ज्या सॉसेसची नावं घेतली हे सगळे सॉसेस चायनीज पदार्थांमध्ये वापरले जातात. आपल्या भारतीय पदार्थांमध्ये या सॉसेसची काहीच गरज नसते. जेव्हा आपण हे अल्ट्रा प्रोसेस्ड फूड केलेले पदार्थ किंवा हे सॉसेस खातो, ह्यामध्ये हे असे काही पदार्थ त्यांनी घातलेले असतात ज्यामुळे आपल्या जिभेला हायपर पॅलेटेबल बनवलं जातं. जेव्हा आपण हे पदार्थ खातो तेव्हा आपल्या मेंदूमधील न्यूरो ट्रान्समिटर्स ट्रिगर होतात आणि हे ट्रिगर झाले की आपल्याला हे पदार्थ सारखे हवेसे वाटायला लागतात. त्यामुळे शक्यतो ट्राय करा की तुम्ही हे कधीच खाणार नाही, म्हणजे आपल्याला ते सतत हवेसे वाटणार देखील नाहीत. यामुळे अर्थातच भविष्यात वेगवेगळ्या प्रकारचे आजार होऊ शकतात, जसं की डायबिटीज, हायपरटेन्शन, हृदयासंबंधित आजार, वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर असतील, अल्झायमर डिसीज असेल, डिमेन्शिया असेल, कधी तर डिप्रेशन देखील होऊ शकतं. सो सगळ्या प्रकारचे सॉसेस, अल्ट्रा प्रोसेस्ड फूडपासून शक्यतो दूर राहण्याचा प्रयत्न करा आणि लहान मुलांना तर चुकून देखील देऊ नका.